पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिला दगा। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर लोकसभा मतदार जिंकण्यासाठी भाजपचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शर्तीचे प्रयत्न केले। थेट भाजप लीड देऊ शकली असती, परंतु भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दगा दिला। त्यामुळे वसई, नालासोपारा, विरार आणि बोईसर या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची पिछेहाट झाली। डहाणू, विक्रमगड आणि पालघर या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने अनपेक्षित अशी मुसंडी मारली, परंतु वसई, नालासोपारा, विरार आणि बोईसर या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दगाबाजी केल्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मेहनतीवर पाणी पडले असे संकेत मिळत आहेत। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची पक्षासाठी कष्ट करण्याची आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची भूमिका सर्वश्रुत आहे। रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती। उमेदवार घोषित झाल्याच्या क्षणापासून रवींद्र चव्हाण निवडणुकीच्या कामाला लागले। ते प्रचार थांबेपर्यंत उसंत घेऊ शकले नाहीत। अवघे 2 तास रवींद्र चव्हाण झोपत होते। रात्री 3 ते 4 वाजता त्यांचे प्रचारासाठीचे कामकाज थांबत होते। सकाळी 6 वाजता पुन्हा प्रचाराचे काम सुरू व्हायचे। पैशांपासून प्रचार साहित्यापर्यंत भाजपच्या कार्यकर्त्याला कोणतीच अडचण भासणार नाही याची तंतोतंत काळजी रवींद्र चव्हाण यांच्याकडून घेतली जात होती। रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेत वेगळे वैशिष्ट्य होते, ते म्हणजे सर्व काही गोष्टी ते पक्षासाठी करीत होते आणि कार्यकर्त्याला होणारी मदत रवींद्र चव्हाण नाही तर भाजप करीत आहे अशी भूमिका रवींद्र चव्हाण यांच्या एकूण कार्यपद्धतीत होती। विशेष म्हणजे रवींद्र चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला लोकसभा जिंकून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। त्या प्रयत्नांचाच भाग म्हणून भाजप डहाणू, विक्रमगड आणि पालघर या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेऊ शकली। भरत राजपूत आणि रवींद्र चव्हाण या दोघांच्या प्रयत्नातून पालघर ग्रामीण मधील परिस्थिती प्रचंड परिणामकारक होती। वाढवण बंदरामुळे पश्चिम किनारपट्टीत भाजपला मतदान होणार नाही अशी परिस्थिती होती। या परिस्थितीवर भाजपने बऱ्यापैकी मात दिली, त्यामुळे पालघर ग्रामीण मध्ये भाजपचा चांगला झंझावत निर्माण झाला। भाजपला पालघर लोकसभा जिंकण्यासाठी वसई, नालासोपारा, विरार आणि बोईसर या विधानसभा मतदारसंघांमधून आघाडी घेणे अपेक्षित होते, परंतु याच ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दगा दिला। रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत मोठा भरोसा ठेवला। त्यांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्त दिली। रवींद्र चव्हाण यांना लोकसभा जिंकायची होती। रवींद्र चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून पालघर ग्रामीण मध्ये जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि त्यांचे इतर पदाधिकारी लोकसभा जिंकण्याच्या भूमिकेत होते। दुर्दैवाने तशी भूमिका बोईसर, नालासोपारा, विरार आणि वसई या विधानसभा मतदारसंघांमध्ये नव्हती, ज्यांनी विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवरचे पद वशीला लावून घेतले होते। त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्याकडून येणारा पैसा कसा दाबून ठेवता येईल आणि रवींद्र चव्हाण यांचा प्रचार कसा दिशाहीन करता येईल यावर लक्ष केंद्रित केले होते। रवींद्र चव्हाण यांची भूमिका लोकसभा जिंकण्याची होती, त्यामुळे त्यांनी आधी पदाधिकाऱ्यांवर भरोसा ठेवला। कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या व्यवस्थेसाठी, साहित्यासाठी लागणारा पैसा रवींद्र चव्हाण यांनी त्या विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांकडे दिला होता। तो पैसा 8 दिवस त्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच कडे दाबून ठेवला। कार्यकर्त्यांशी फक्त चर्चा करून कार्यकर्त्याला परत पाठवून पदाधिकारी वेळ मारून नेत होते। रवींद्र चव्हाण यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ त्यांनी निर्णय बदलला आणि थेट मंडळ अध्यक्षांकडे खर्चाची जबाबदारी सोपवली। यात रवींद्र चव्हाण यांचे प्रचाराचे 8 ते 10 दिवस वाया गेले। जर या पक्षविरोधी आणि दगाबाज कारभाराचा कार्यक्रम झाला नसता तर भाजपने वसईतील 3 विधानसभा मतदारसंघांमधून आघाडी घेण्याची निश्चित कमाली केली असती। भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी आलेला पैसा रिचवण्याचा कार्यक्रम पक्षाला पराभूत करू शकतो, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे।
भाजपची भूमिका ऐन युद्धभूमीवर भाजपच्या विरोधात उभी राहिली। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत टोकाचा आणि चुरशीचा संघर्ष होत असताना भाजपने जी भूमिका घेतली होती त्याच भूमिकेचा धोका भाजपला झाला। वसई, नालासोपारा, विरार आणि बोईसर या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी निवडताना भाजपने निवडणुकीचा केवळ फारसा पूर्ण केला। पक्षाच्या हितासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी कोण काम करू शकेल या संदर्भात फक्त मतं तपासून घेतली। त्या मतांचा संदर्भ घेऊन प्रामाणिकपणे भाजपने पदांची निवड केली नाही। वशिलेबाज व्यक्तींना भाजपने पदावर बसवले। भाजपच्या या भूमिकेमुळेच पक्षासाठी टोकाची लढाई प्रामाणिकपणे लढणाऱ्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना वशिल्याने नेमलेल्या पदाधिकाऱ्यांकडूनच ऐन निवडणुकीत दगा झाला। जर 10 ते 15 हजार मतांच्या फरकाने भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले तर त्या पराभवाचे शिल्पकार भाजपचे ते दगाबाज पदाधिकारी असतील, असा संताप आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे। अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।